आपल्याला घरगुती पाव बनवायचे आणि ह्याला काय म्हणते ते इष्ट आपण ह्याच्यामध्ये टाकून बनवायचे आपल्याला। बरं मग आता मी बनवते, कसे बनवते ते पण तुम्हाला सांगते। 4 कप आपण वाट्या मैदा घेतलेला आहे। मैद्यानंतर थोडं मीठ टाकलंय, थोडं तेल टाकलेलं आहे आणि हे याला काय हे काय डोक्यात गेलं। आपल्याला आता पाव बनवायचे, चहा करायचा आहे आणि पाव चहा बनवून आपला गलासभर चहा आणि 5 ते 6 पाव घ्यायचे आणि खायचे आणि गपचूप झोपायचं। भाकर पण मागायची नाही, एकदम मस्त। पीठ मळलंय, पीठ मळून घेतलंय मस्त। एक याला गोड तेल लावून डब्याला ठेवलंय। आता 1 तास मी पीठ या डब्यामध्ये ठेवणार आहे। हे असं म्हणजे पीठ काय होणार आहे, असं एकदम मस्त मुरणार आहे। त्याचे आपल्याला पाव बनवायचे। तर मी लागले तयार। हे आपण डब्यात अंड्याचा केक बनवणार आहे, 3 अंड्याचा। आता अंड पण फोडणार आहे। चाकूच घेतला धडाकेबाज। त्याच्यात आपण आता साखर टाकणार आहे। केक बनवायचा आहे, केक एकदम खायला मस्त। तेल टाकणार आहे, वाटीभर तेल घेतलं आम्ही, तेवढं टाकायचं आम्हाला। घेतले टाकायला बरं का। दूध, आता दूध पण घेतलंय टाकायला। दूध पण 2 थेंब टाकणार आहे, 2-4 बंद करणार आहे। चॉकलेट इन्सेट टाकलेले याच्यात आपण मिक्सर मधून काढते। बाहेर काढा, लावा की हात, लाव। तेल ठेवते त्याच्यात टाकून ठेवते। केकचं आपण बटर बनवलंय, त्याच्यात टाकायला लागले मी सगळं। मला एक पळी आपल्याला आता मैदा टाकायचा, थोडासा बेकिंग सोडा, थोडासा बेकिंग पावडर, असं बेकिंग पावडर मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून आपल्याला घ्यायचं, मिक्स करून आता आपल्याला मैदा टाकायचं थोडं। हे आपल्याला बटर याच्यात टाकायचे। टाकू का मग? वर टाकला आता। हा त्याच्यावरच ना, त्याच्यावरच ना दाखवलंच का काय लागले। मी आता बंद केलं। बाळा हो, आपला आता केक झालेला आहे। आता ते केक आपल्याला बाहेर काढून आपल्याला काय करायचंय, खायचंय। आमचा केक आता झालेला आहे। मी आता थोडा ढिला करून घेते।
ते आपण ह्याच्यात काय करू, गरम आहे. तसं नाही करायचं, कटक तसं नाही करायचं. व्यवस्थित. बस बस, एकच लाईन काढून टाका. एकदम मस्त. आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवड असला लाईक करा, कमेंट करा. बाळ हो, बघा आता आपलं पाव बनवायचं पीठ कसं फुगलंय बघा. एकदम मस्त, खायला असं लागणार आहे चविष्ट. काढ 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 काढ. तुमचा सगळा रोल झाला. आता हे पाव हे आता आपण बनवून झालेले. आता हे आपल्याला आता पाव बनवायचे, बेक करायचे. पाव हे बनवून झालेले ते आता आपल्याला ओव्हन मध्ये ठेवायचे आहेत आपल्याला. बाळांनो, आपण आता हे बेक करायला लागलेलं आहे. आता आपण काय केलं ते आणि आपण बंद करून घेतलं. बाळा आता हे गरम झालेलं आहे. मी आता ओव्हन मधून मी आता कशा. आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असा लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करा.